हे हाय हॅलो नमस्ते व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर यस ऋषीपंचमीच्या निमित्ताने आम्ही जात आहोत नांदुरा शेगावला. तर मग आम्ही सकाळी घरून निघालो. आमच्या कॉलनीतला मंदिर आहे महाकालेश्वर, त्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो 5:30 वाजता आपल्या बसस्टँडवरती. तर बसस्टॉपला आम्ही गेलो बट बसेस थोड्या कमी होत्या आणि यस त्या दिवशी सगळ्या लेडीजला खूप साऱ्या ठिकाणी जायचं होतं. तर तुम्ही बघू शकतात. मग आमची बस झाली लेट 40 मिनिट्स. तर मग आम्ही बसमध्ये बसलो अँड देन आम्ही पोचलो जळगावच्या बस स्टॉपवरती. मग आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो. मग आम्ही काय तिकीट काढलं नांदुराचं. तर येस तुम्ही बघू शकता आमच्या चेहऱ्यावरचा ग्लो. आम्ही मस्त निघालो आणि ऑफकोर्स आम्ही तिकडे उतरलो नांदुराच्या रेल्वे स्टेशनवरती. फर्स्ट आय सीन दॅट बिकॉज कधी जाणं नाही होतं. आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला जायचं होतं जिथं 105 फूट उंचीचा हनुमान आहे, तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. तर तिथं आम्ही व्हिजिट केला. तर ते बघल्याशिवाय आम्ही जाणार नव्हतं. तर पहिले आम्ही त्यांचं दर्शन घेतलं, तिथं गेलो. गाईस तर हा आहे नांदुराला हनुमान नगरी ओळख देणारा 105 फुटी हनुमान. तर यस हे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तर यस याचा पण एक रोचक इतिहास आहे. जवळपास 25 वर्षाआधी नांदुरा येथील एका कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा नागपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी एका आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्याला त्या शेतकऱ्याचा कांद्याचा दर्जा खूप आवडला आणि त्याने त्या शेतकऱ्याला कांदा कुठला अशी विचारपूस केली असता त्याने नांदुरा असं सांगितलं. तर मग आंध्र प्रदेशातील या शिवराम मोहनराव या व्यापाऱ्याने नंतर नांदुरा येथे भेट देऊन या ठिकाणी व्यापारानिमित्त स्थायिक होण्याचं ठरवलं. तर मोहनराव हे बालाजीचे भक्त असल्याने त्यांनी त्या ठिकाणी 1999 साली बालाजी ट्रस्ट यांची स्थापना केली. तर यू कॅन सी हिअर. तर हनुमान हे बालाजीचे भक्त असल्याने त्यांनी नांदुरा येथे हनुमानाची भव्य आणि विशालकाय मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय 2000 साली घेतला. त्या काळी अशी मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना म्हणजे खूप लाखो रुपये लागले. त्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेशातून मूर्तिकार आणून ती मूर्ती घडवली पण आणि या मूर्तीच्या बाजूलाच बालाजीचे भव्य आणि आकर्षक असं मंदिरही उभारण्यात आलेलं आहे. तर म्हणजेच एकंदरीत जगातील या उंच व विशालकाय अशा हनुमंताच्या 105 फूट उंच मूर्तीची गिनीज बुक ऑफ लिम्का याने 2003 साली याची दखल घेतली आणि दररोज त्या ठिकाणी पण हजारो भाविक दर्शनासाठी येतात कारण की ते एक आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे. तर यस तुम्ही तिथं व्हिजिट केल्यानंतर ऑफकोर्स तुम्ही तिथं व्हिजिट करा. यू विल फील नाईस देअर आणि खूप छान ॲटमॉस्फिअर पण आहे. शांत वाटतं मंदिरात गेल्यानंतर. पण त्यांनी फोटो नाही क्लिक करू दिले इतके बट स्टील आय क्लिक दॅट. मग आम्ही डायरेक्टली आमच्या स्टॉपला गेलो जिथं आम्हाला जायचं होतं, तिथं महालक्ष्मी लॉन्सला, जे की रेल्वे स्टेशनपासून काही 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर मग स्टार्टिंगला त्यांनी ब्रेकफास्ट पण आयोजित केलेला होता. तर महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले सगळे मास्टर्स इथं आलेले होते. तर हे संकल्प पिरामिड ध्यान शिबिर होतं जे की फेब्रुवारी मंथमध्ये शेगावमध्ये होणार आहे. तर त्या बिफोर संकल्प ध्यानाचे हे आयोजन होतं. तर खूप चांगला प्रतिसाद इथं मिळाला होता आणि यस मेडिटेशन पण खूप छान पद्धतीने आणि नॉलेज पण छान पद्धतीने शेअर केलं गेलं. आणि जिथं आम्ही अक्कलकोटला गेलेलो होतो ते लोक आम्हाला इथं परत भेटले. तर वी फील व्हेरी नाईस दॅट. तर इथं जे चीफ गेस्ट होते ते होते अवनी मॅम, जे की नाशिकमध्ये राहतात. ते 3rd आय मास्टर आहेत. आफ्टर द फर्स्ट सेशन लंचचा टाईम झाला. तर यस लंच पण खूप छान पद्धतीने आयोजित केला गेलेला होता. खूप छान जेवण तिथं ठेवलं गेलेलं होतं आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट असतं. तर मला असं वाटतं की जिथं पण असे कुठं कार्यक्रम होत असतात ना तर तुम्ही जायला पाहिजे. तर ऑब्वियसली खूप छान पद्धतीने आपल्याला पण मोटिवेशन मिळतं आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात, नवीन लोकांशी ओळख होते. तर येस तर आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहोत. तिथं सगळ्यांनी सेवा दिली आणि देत असतात नेहमी तिथं. तर ऑब्वियसली वन्स यू हॅव टू व्हिजिट सच अ प्रोग्राम्स. देन वी मेट द अवनी मॅम आणि त्यांच्याशी बोललो आणि तिथं सगळ्यांना पिरॅमिड पण दिले गेले. तर एक छोटीशी झलक. तर आफ्टर ऑल द प्रोग्राम आम्ही त्या मॅडमच्या घरी गेलो. त्यांच्या घरी पिरॅमिड्स लावलेलं होते आणि यस त्यांनी त्यांच्या टेरेसवरती एक पिरॅमिड बांधलेला होता. तर यस त्यांनी किती छान इन्फॉर्मेशन लिहिलेलं होते. सो आय ऑल्सो क्लिक दॅट. तर बघू शकता तुम्ही त्यांच्या टेरेसवरती एक पिरॅमिड बांधला गेला आहे आणि तिथं 25 जणं त्या ठिकाणी मेडिटेशन करू शकतात. तर त्यांनी अशा प्रकारे पिरॅमिड बांधलेला आहे. तर आम्ही तो खूप छान पद्धतीने बघितला.
बिकॉज हे विश्व पूर्ण पिरॅमिड जगत करायचं आहे ना, तर पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली त्याची. तर येस, अशा प्रकारे आम्ही तो पूर्ण पिरॅमिड बघितला. मग आता आम्हाला जायचं होतं शेगावला स्टे करायला. तर येस, आम्ही मग नांदुराच्या बसस्टॉपला पोहोचलो. बट काय राव, ते 1 तास बस लेट झाली. मग आम्ही टाईमपास केला आणि देन आम्ही शेगावला पोहोचलो कसे तरी. तर सी यू सून. तर नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया आपण शेगावची जर्नी बघायला. येस, सो थँक्यू सो मच. स्टे ट्यून विथ मी.